अंडा भुर्जी बनवून घ्यायची आहे तर त्यासाठी ना कांदा खूप छान असा भाजला आहे, लाल होईपर्यंत भाजू दिला, गोल्डन कलर आलाय मस्तपैकी. आणि त्यानंतर आपल्याला मी त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. नंतर टाकायची आहे हळद. हळद टाकल्यानंतर टाकायचं आहे लाल तिखट. तिखट पाहिजे असेल जास्त जास्त टाकायचं, कमी पाहिजे असेल कमी टाकायचं. छानपैकी असं आपण लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. कांदा भाजताना मी मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे मीठ टाकायची काही गरज नाही. आता नंतर आपण अंडे फोडून घेतलेले आहेत ते अंडे टाकून घेऊ. ते अंडे फोडून घेतले तर ते अंडे टाकून घेऊ. सुंदर अशी अंडा भुर्जी बनवायची आहे. तर गॅस थोडासा फुल करू. लाल तिखट, मीठ आणि टाकलेला आहे कांदा आणि कोथिंबीर. तेलात फ्राय करून घेतलेलं आहे सगळं. आणि नंतर आपण वरून अंडे फोडून टाकलेले आहेत. तर मस्तपैकी आपली अंडा भुर्जी तयार आहे. कांदा मी जास्त करप पण दिला नाही आणि जास्त कच्चा पण ठेवलेला नाही. तर गोल्डन कलर येईपर्यंत छानपैकी असं भाजून घेतलेला आहे. त्यामुळे चटणीला ना खमंग वास सुटलेला आहे. तर मस्तपैकी आपली अंडा भुर्जी रेडी आहे. आवडली का तुम्हाला? आणि जर आवडली असेल ना तर लाईक, शेअर आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर खूप अशी आपली सुंदर अंडा भुर्जी, अंडा चटणी मस्तपैकी झालेली आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. वरून थोडीशी कोथिंबीर टाकू. खूप छान अशी आपली अंडा भुर्जी. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.